अहो कुठे गेले हे सकाळी सकाळी? काही सांगून पण जात नाही. काय म्हणावं काय? आणि हे काय? हा सगळा कचरा कसला? अरे देवा, आता मला झाडू मारायला लागेल. काय सांगावं या माणसाला? ऐक, साधं झाडू सुद्धा मारला नाही. आता मीच झाडू मारू? काय काय करायचं गो बाई मी? देवाऱ्याकडे मारलेले दिसत नाही झाडू बहुतेक. हा ऐक, किती कचरा हा. झाडू मार मार मारून कंटाळा आला मला. ऐक, अहो हा कचरा माझ्या समोर कशाला? एवढा कचरा आहे ना, कंटाळा आला मला. अहो आलात वाटतं तुम्ही? हो. बरं झालं ग बाई. जरा चहाचा आदान टाका बघू. चहा? अहो इथे पाहुण्याला चहा देतात ते मला माहिती आहे, पण तू चक्क पाहुण्याला चहा करायला लावताय. अरे गुणगुण करताय? गुणगुण कशाला करताय हो माझ्याकडे? हा, आंघोळीचं पाणी गरम झालं असेल ना, तर ते पाणी ओतून घ्या. आणि हा तुमचं टॉवेल आहे ना, ते खाट्याखाली पडलंय, जरा उचलून घ्या ते. अहो चक्क काम? अहो मला कसलं काम सांगताय? मी तर देव आहे ना. अहो मी अगं बाई, कुठे आहेत ते? ते आले नाहीत वाटतं. अगं बाई, काय येडपट आहे मी. येडीबिडी झाले की काय? हे आलेच नाही. मी एकटीच येड्यासारखी बटर 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 करत बसले. मग कोणीतरी गुणगुणत होतं. तो कोणाचा आवाज होता? माझ्याशी कोणीतरी बोललंय. इथे तर कोणीच नाही. मला भास झाला वाटतं. नक्कीच मला भास झालाय. काय ग बाई, येडी ग येडी. मालू, अरे मालू, अरे रे रे, लोक मंदिराबाहेर चप्पल काढतात आणि हा सगळं देवासमोर चप्पल काढतोय. अरे राम 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 राम. आणि काय माणूस हा, सगळं तोंडावर शिकतो. छी 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 छी. राम 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 राम. हे प्रभू. भावड्या, भावड्या, अरे भावड्या, काय घाबरायला काय झालं तुला एवढं? हा, कोण टपकलं की गचकलं? अरे कोण गचकलं नाही, टपकलं. काय बोलतोस? अरे मला वाटलं तू मस्करी करतो, तुझं सिरियसली सांगतोस? अरे तो आहे ना, तो सरस्वती कॉलनी मधला राहुल गोडबोले, त्याने आत्महत्या केली. काय? हो, तो तर हुशार मुलगा होता यार. आणि त्याने आत्महत्या करण्याचं कारणच काय? हे त्याचं कवितावर प्रेम नव्हतं ना? अरे तो केवढा ती केवढी. अरे हल्ली आहे ना, कोणाचा काही नेम नसतो, कळलं का? हा, वयाचं काही बंधन नसतं हल्ली. अरे पूर्ण आहे, तो 10वीत नापास झाला म्हणून. 10वीत नापास झाला तो? अरे त्याच्याकडे मी गोट्या ठेवायला दिल्या होत्या रे, गोट्या ठेवायला दिल्या होत्या. किती होत्या? असतील काहीतरी 300-400. अरे पण माझ्या गोट्या गेला ना रे. अरे माझ्या गोट्या रे, गोट्या रे, गोट्या रे. अरे कुठे? काय झालं? काय झालं? कुठे आहे तो गोट्या? कुठे आहे गोट्या? माझ्या भावड्याला मारतो काय? आता त्याला बघते मी. तू अजिबात घाबरू नकोस, त्याला आता ते घेऊन येते, चांगलं बजडून काढते. पण काकी, गोट्या राहुलकडे. राहुलकडे? म्हणजे तो हुशार मुलगा आहे, त्याच्याकडे गेलाय का तो गोट्या? आता त्याचे कान पकडून त्याला घेऊन येते. पण काकी,
राहुल नाही आता, त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केली? अरे बापरे. आणि माझ्या गोट्या पण त्याच्याचकडे आहे. फटणी एलिया, कोणाचा कोण तो पोर गेला आणि तुला मेल्या गोट्याचं लागलंय. हा अरे पण काकी, तो आज एकटा रिझल्ट बघायला गेला होता आणि बघतो तर काय नापास झाला. तो खूप रडला, मी पण सोबत होतो. अरे बापरे. आणि मग अरे बापरे. अरे तो चिन्मय देखील 10वीला होता की रे. चिनू किती चांगला होता रे तो. आणि मी त्याला किती छळायचो, किती मारायचो. अरे देवा मला माफ कर रे. अरे बजरंगा मला माफ कर रे. अरे गप, एकदम गप. चिन्मयला काही झालेलं नाहीये. मी जाते त्याच्या घरी. हा उगाच रडते हे करून. काकी डायरेक्ट काही सांगू नका. आणि इनडायरेक्ट पण काही बोलू नकोस. आम्ही राहुलच्या घरी जातो. चिन्मयच्या घरी जाते. हो हो. इथे थांबून मी एकटा काय करू. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. इच्छाच आहे चल. हा चिनू पण ना सकाळपासून हे गेले, यायचं नाव नाही. पेपर. आता पेपर काय, शाळेत जाऊन पेपर देणार काय. पेपर पेपर. अगं पेपर. अच्छा अच्छा, पगार. हा पगार पुरत नाही म्हणून तुम्ही पेपर टाकणार आहात का. खूप चांगलं झालं. 10 माळे चढा 10 माळे उतरा. आता तुमची तब्येत मात्र सुधारेल. अगं माझी आई, या पेपरातलं एक पान. पान 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 काय हो. सकाळ सकाळी तुम्ही कुठे गेला होतात. हक्का मारून मारून मी किती दमले होते माहितीये तुम्हाला. अगं मी म्हणजे जरा आता मी काय करताय. मला पान आणून द्या. पानं म्हणजे तुला खायचं पान पाहिजे का. नाही हो, आपलं ते कसला म्हणतात ते. अगं ते काय करते. तुला मेहंदीची पानं पाहिजे आहेत का. हो असे कसे तुम्ही. तुम्हाला कसं कळत नाही. आज काय आहे. अगं आज 10वीचा रिझल्ट आहे म्हणून तर मी पेपर आणायला गेलो होतो. हा तुला यातलं पान पाहिजे का पेपराचं. अरे देवा, त्यातलं पान नाही हो. आज शनिवार आहे ना. हो. आज हनुमानाची पूजा करतात की नाही. अगं शनिवारी हनुमानाला शेंदूर लावतात, तेलाची आंघोळ घालतात, काळे तीळ वाहतात. बस एवढीच पूजा असते. अजून पण वेगळी पूजा आहे. वेगळी पूजा. अजून कसली वेगळी पूजा. अजून वेगळी पूजा शनिवारी. मला तेवढीच पूजा माहितीये, मला अजून काय नाही माहिती बाबा. असं काय करताय. पान म्हणजे ते नाही का आपण आपलं पूजेला वापरतो ते. कोणाचा वडा केला. अच्छा, बटाटा वडा केला. अरे देवा, प्रत्येक वेळी मस्करी 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 मस्करी. अरे बजरंगा, काहीतरी बुद्धी दे यांना. मला का आठवत नाही कसलं हा रुईच काय. रुईचं पान. बजरंगाला रुईच्या पानाचं हार घालतात ना, ते पान. कळलं. हो मला माहिती होतं तुला रुईचं पान पाहिजे मग ते. का नाही सांगितलं मला. अगं रुईचं पान पाहिजे ना तुला. मला आधीच माहिती होतं तुला रुईचं पान पाहिजे. पण मी तुझी गंमत बघत होतो की बजरंग बली तुला थोडी डोक्यामध्ये बुद्धी देईल की तू मला सांगशील की तुला रुईचं पान पाहिजे. अरे बजरंगा, माफ कर या चिनूच्या बाबांना. तुझी चुकून मस्करी केली रे देवा. चल निघतो. माफ. अहो माझं ऐका तरी. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.